प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला माझ्या प्रेमाच्या शुभेच्छा. कसे आहात? छान आहात ना? आजच्या दिवशीही प्रभू मला काय वचन देतील याची तुम्ही वाट पाहत आहात, बरोबर ना? प्रभू दररोज तुमच्याशी बोलतात, तुम्हीही त्यांच्याशी बोलता का? सकाळी प्रार्थना केलीत का? प्रभूंसमोर मन मोकळं करून तुमच्या गोष्टी सांगितल्या का? त्यांच्या पायाशी वाट पाहिली का? सकाळी पहिला 1 तास प्रभूला द्यायलाच हवा. मग प्रभू आनंदाने तुमच्याशी सत्य बोलतील आणि तुमचा हात धरून मार्गदर्शन करतील. ठीक आहे, या ठिकाणी पाहिलंत, इथे एक सुंदर झाड आहे. जगात कुठेही मी असं झाड पाहिलेलं नाही. हे नवीन होतं म्हणूनच तुम्हालाही दाखवावं म्हणून आम्ही हे घेतलं. याचं नाव आहे स्मोक बुश. जसं धूर येतो ना, तो धूर, तसंच त्याला बुश असं म्हणतात. खरंच वेगळं आहे. परमेश्वराची सृष्टी सुंदर आहे. प्रत्येक गोष्ट वेगळ्या प्रकारे निर्माण करतो आपल्याला आनंद देण्यासाठी. त्याचप्रमाणे तो रोज नवीन कृपा आणि आशीर्वाद देतो. हे विसरू नका. ते सगळं असू द्या, पर मला एक मदत हवी आहे असं वाटतंय. मी कोणाला तरी शोधून पाहिलं, विचारून पाहिलं, कुठून मदत येईल असं वाटलं, पर काहीच मिळालं नाही. काय करावं कळत नाही म्हणून अस्वस्थ होताय असं वाटते का? तुम्हाला देव एक सुंदर वचन देत आहेत. स्तोत्रसंहिता 124च्या 8व्या वचनात, आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्या नावामुळे आम्हाला सहाय्य मिळते. सहाय्य म्हणजेच मदत, हेल्प असं अर्थ आहे. माझ्या मदतीसाठी कुठून मदत येईल? मला ही गरज आहे. या कामात कुणीतरी मदत केली तर चांगलं होईल. माझ्या मुलांचं काम, मदतीसाठी कुणाकडून अपेक्षा ठेवता का? किंवा मिळत नाही वाटून निराश आहात का? मदत करतो असं सामरायांनी शेवटच्या क्षणी नाही म्हणून टाकलं. परिस्थिती अशीच आहे. आता काय करावं? आकाश आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या परमेश्वराच्या नावात तुम्हाला सहाय्य मिळेल. आकाश आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या देवाला सर्व काही शक्य आहे. मला नाही जमलं तरी त्याला शक्य आहे एवढंच असं म्हणणारा नाही, तर सर्व काही करण्याची सामर्थ्य आणि अधिकार असलेला देव आकाशात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार असलेला आहे. ते निर्माण केलेल्या परमेश्वराच्या नावातच सहाय्य आहे. म्हणून त्याचं नाव घेऊन तुम्ही हाक मारली पाहिजे. मग तुम्हाला सहाय्य मिळेल. यहोवा इरे म्हणजे मला सहाय्य करणारा, माझ्या गरजा पूर्ण करणारा, माझ्या सर्व गोष्टींची काळजी घेणारा तो यहोवा इरे आहे. यहोवा निस्सी म्हणजे माझ्यासाठी युद्ध करून मला विजय देणारा. यहोवा रोही म्हणजे माझा चांगला मेंढपाळ. मेंढपाळ मेंढ्यांची काळजी घेतो, तो माझ्या गरजांची काळजी घेतो. यहोवा राफा म्हणजे मला आरोग्य देणारा. त्याच्या प्रत्येक नावामध्ये इतकी आशीर्वादे दडलेली आहेत. त्या नावाचा उच्चार करून स्तुती केली की त्या प्रभूकडून तुम्हाला मदत मिळते. मग प्रभूचं नाव घ्या आणि म्हणा, प्रभू तुझं नावच मला मदत, मला आधार, मला सहाय्य आहे. मी तुझं नाव घेऊन तुला हाक मारतो. तू माझा यहोवा इरे आहेस. सर्व गोष्टींची काळजी घेणार, गरजा पूर्ण करणार. मी विश्वास ठेवतो. माझ्या विरोधात खूप लोक उभे राहिले आहे. संघर्ष चालू आहे. मी कोणाकडे मदत मागू हेच कळत नाही. यहोवा नेसी, माझ्यासाठी युद्ध करणारा देव, या नावाचा उच्चार करा आणि स्तुती करा. त्या नावामधून तुम्हाला मदत येताना तुम्ही पाहाल. तुम्ही आजारी पडता का? अशक्त आणि त्रासलेले आहात का? यहोवा राफा, तू मला आरोग्य देणारा देव आहेस असं म्हणून प्रभूची स्तुती करा. या नावाचा उच्चार करताच तुम्हाला मदत मिळेल, सहाय्य मिळेल. विश्वास ठेवा, आपल्याला मदत करायला, सहाय्य करायला तो क्रूसावर स्वतःला बलिदान दिला. आपल्यासाठी प्राण दिलेला प्रभू या गोष्टीत मदत करणार नाही का? तुम्हाला कोणती मदत हवी आहे ते विचारा. आता डोळे बंद करून प्रभूला म्हणा, प्रभू तुम्हीच माझे सहाय्यक आहात. माझी मदत करणारे तुम्हीच आहात. येशूच्या नावाने, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मला मदत हवी आहे असे मी तुमच्याकडे मागतो. या गोष्टीत आज माझ्यासाठी एक चमत्कार करा. येशूच्या नावाने. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.